चला आज आपण बनवूया शेंगदाण्याचे बेसन। ते खाण्यासाठी खूप चविष्ट लागते आणि स्वयंपाकात पटकन बनवता येते। त्यासाठी लागणारे शेंगदाणे घेऊया आणि ते शेंगदाणे पाट्यावर वाटून घेऊया। पाटा जर घरात नसेल तर ते मिक्सरवर वाटले तरी पण चालेल। त्यासाठी ते पण पाट्यावरचे वाटण खूप चविष्ट लागते। चला आता आपले वाटण तयार झालेले आहे। आता आपण फोडणीची तयारी करू। कढई गरम करून त्याच्यात तेल ठेवूया। नंतर थोडीशी मोहरी टाकूया। मोहरी तडतडली की मग थोडेसे जिरे टाकूया। जिरे तडतडले की अर्धा चमचा हळद पावडर, अर्धा चमचा लाल मिरची पावडर, ते एकत्र हलवून घेऊया। नंतर आपण वाटलेलं वाटण त्यात टाकूया। ते वाटण व्यवस्थित मिसळून घेऊया आणि त्यात चिमूटभर बेसन पीठ कालून टाकूया। बेसन पीठ चांगले मिक्स करून घ्यायचे आणि ते शेंगदाण्याच्या वाटणमध्ये टाकून द्यायचे आणि आपल्याला 1 ग्लास किंवा 2 ग्लास पाणी टाकले तरी चालते। थोडेसे मीठ टाका वरून आणि हे खूप छान लागते, चविष्ट होते।